आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. असे इम्पॉर्टंट फोन आहे तो माझा, प्लीज. देवांश, तुमचे इम्पॉर्टंट कॉल्स होत राहतील, पण आता मी समोर बसले ना तुमच्या, तुम्ही माझ्याशी बोला ना. मला तुमचा वेळ हवाय. मी थोड्या वेळानंतर जाईन, मग तुमचे इम्पॉर्टंट कॉल्स, इम्पॉर्टंट मीटिंग सगळं करा. फाईन फाईन, पण फोन तर द्या. एका अटीवर देईन. ओके, फाईन फाईन. मी समोर असेपर्यंत तुम्ही कुठलाही कॉल रिसीव्ह करायचा नाही. ओके ओके, डन. नो फोन. या. आता फक्त माझ्याशी बोलायचं. अकरा वाजलेत आता. अजून कसे नाही आले सर? फोनही उचलत नाहीयेत. त्यांना कुठलं महत्वाचं काम तर नसेल ना आलं? नाही, तसं असेल तर त्यांनी मला आधीच कळवलं असतं. मी तरी अशी किती वेळ थांबणार आहे इथे? अजून मला वरुणच्या कॉलेजला जायचंय, आणि मी जर तिथे वेळेत नाही ना पोचले तर प्रॉब्लेम होईल. थँक यू. अंजली, आईस्क्रीम मेल्ट झालं तुझं ऑलरेडी. संपवते आधी. या. काय झालं? असं का हसता तुम्ही? काय झालं? ओके वेट. प्लीज तो कॅमेरा बाजूला घ्या. फनी दिसतंय ते. मी जरा वॉच करून आलेच. सई तिथे माझी वाट बघत उभ्या असतील, आणि मी इथे रेस्टॉरंट मध्ये बसलोय. अंजलीला सांगितलं तर ती मला जाऊ देईल असं अजिबात वाटत नाहीये मला. एकतर मी स्वतःहून सईंना भेटायला बोलवलंय, आणि आता त्यांना असं ताटकळत उभं ठेवतोय. काय करू मी? सर फोन पण उचलत नाहीये. अजून किती वाट बघू यांची? आणि मी आता नाही थांबू शकत. अजून वरुणच्या कॉलेजची फी भरायची आहे मला. खूप उशीर होतोय, मला निघावं लागेल आता. आय एम सो सॉरी. आय नो मला यायला खूप उशीर झालाय. आय एम सो सॉरी. इट्स ओके. मला माहिती आहे तुमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून तुम्हाला यायला उशीर झाला. पण सर, तुम्ही ज्या गोष्टीसाठी मला इथे बोलवलं होतं ते प्लीज बोलाल का? नाही,
मला एका ठिकाणी जायचं आणि तिथे उशीर करून नाही चालणार आहे. प्लीज बोला ना सर. का बोलवलत मला? सांगतो. ती मला सांगायचं पण कसं सांगू कळत नाहीये. काही प्रॉब्लेम झालाय का सर? प्लीज हे बघा, तुम्ही असे शांत राहू नका, नाहीतर मलाच आता टेन्शन यायला लागलंय. मला टेन्शन आलंय ऑलरेडी, पण मला जे काही सांगायचंय ना ते इतकं सोपं नाहीये. म्हणजे असं काय सांगणार आहे तुम्ही? देवा, सर सांगू शकत नाहीयेत, पण सरांचा चेहरा सांगतोय काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. देवा प्लीज, आता कुठलाही विघ्न आणू नकोस. एकामागून एक संकटांची नुसती रांग लागली आहे रे. आता नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल? सर सांगताय ना? सांगतो. किती त्रास झाला तरी तरी मला तुम्हाला हे सांगावंच लागणार आहे. अंजली प्लीज, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हे सगळं करताना मला सुद्धा अजिबात आनंद होत नाहीये, अजिबात. एकच मिनिट. आय एम सो सॉरी. प्लीज एकच मिनिट. हा अंजली. देवांश, देवांश कुठे आहात तुम्ही? मी इथे सगळीकडे शोधलं तुम्हाला, तुम्ही दिसतच नाही आहात. मी हँडवॉश करायला गेले होते फक्त. आय एम सो सॉरी, बट डोंट वरी, मी पेमेंट करून आलोय. मी पेमेंटसाठी फोन केला असं वाटतंय का तुम्हाला? नाही तसं नाही, मी जस्ट असंच सांगितलं. देवांश तुम्ही कुठे आहात? तुम्ही मला सांगून तरी जायचं ना. आय नो, ऍक्च्युली मला कंटिन्युअसली कॉल येत होते. आय एम सो सॉरी. आपण अचानक भेटलो ना आज. माझ्या ऑलरेडी काही मीटिंग्स लाईन अप होत्या, सो अर्जंटली मला निघावं लागलं. आय एम सो सॉरी अंजली. बट देवांश, तुम्ही हे सेकंड टाइम करताय आता माझ्यासोबत. लास्ट टाइम पण शॉपिंग करताना तुम्ही मला एकटीला सोडून गेला होता आणि आता इथून गायब झाला. तुम्ही हे असंच वागत राहणार आहात का माझ्याशी? अजिबात नाही, अजिबात नाही. आय एम सो सॉरी. आपण नेक्स्ट टाइम नीट प्लॅन करून भेटूयात, सो दॅट मला असं कुठे निघून जाता येणार नाही. आय एम सो सॉरी. ऑल्सो मी आता जास्त वेळ बोलू नाही शकणार, मी नंतर फोन करतो. ओके अंजली, बाय. आय एम सो सॉरी. हा बाय. देवांश ऐक, कट केला. इतकी कसली घाई आहे याला? इतकं कुठलंच असं अर्जंट काम होतं ज्यासाठी याला जायला लागलं?